हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे आता वाजलेत 8. तसं आम्हाला गुड मॉर्निंग म्हणजे सकाळीच झाले 5 वाजता. 5 वाजता आम्ही निघलोय घरून पक्षी घेऊन. आज आहे आपला 120चा टॉस आणि हा शेवटचा टॉस आहे आजचा, कारण की पुढच्या रविवारी 14 तारखेला आपली फ्री टॉसची रेस आहे शेगाववरनं 130-35 किलोमीटर. तर आम्ही आत्ता नगर पासून खाली, नगरच्या खाली एक 7-8-10 किलोमीटर आलोय शेंडी. म्हणजे आपल्याला आपल्या ब्लॉक पासून आपलं लोकेशन इथं 115 ते 20 किलोमीटर भरते. आणि आपण आता शेवटचंच टॉसिंग आहे म्हणजे पक्ष्यांचं. आता हे नारायणगावचे 2 मित्र आहेत, ते घेतात त्यांचे पक्षी खाली आणि आपले पक्षी या गाडीमध्ये येते, त्यांनाच गाडी खाली घ्यायला लावणार आहे. तेव्हा आता त्यांचे पक्षी झालेत घेऊन खाली. आणि आमचे अजून एक मित्र आहेत चांडवलीचे, ते पण आलेले आहेत इथं नगरच्या वर. नेप्ती नाका आहे. नेप्ती नाका म्हणजे त्यांना माझ्या मते 80-1 किलोमीटर भरत असन, तर त्यांचं पण आज तिथनंच टॉस आहे शेवटचा अशा. आणि काल पण टॉसिंग होतं. जुन्नरचे काही मित्र आहेत त्यांचे 3-4 जणांचे नेप्ती नाक्यावरनं, त्यांना 80-90 किलोमीटर होते. तर आम्ही त्यासाठी आमचं गेल्या 2 वर्षापूर्वीपर्यंत आम्ही 100च्या आतमध्येच करत होतो, पण याच वर्षी 20 किलोमीटरने पुढे आलेलो आहे टॉसिंगसाठी. तर बघूया, घेतोय पक्षी खाली. यांचे झाले दादा घेऊन खाली. आता तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असं नाही पक्षी काय, कुठं, कसं, कशासाठी सोडतात आणि कसली रेस असती, कशा प्रकारे असती, तर याची पूर्ण माहिती आहे ना मी आता तुम्हाला प्रत्येक पुढं येणारे जे आमचे रेसिंगचे दिवस आहेत किंवा काय त्या वेळेस टाकणार आहे. का बाबा हे रेस कशी असते, काय असतं, काय त्याला बक्षीस असतं, काय त्याचं महत्व आहे. नाही तर काही लोक बोलतील काय आहे, घेतलेत पाखरं चालल्यात कुठं सोडायला, कुठं काय, यांचा काय उपयोग आहे. तर याच्याबद्दलची सर्व माहिती आहे ना मी जसं पुढं आपलं रेसचे हे जाईल शेड्यूल, तसं मी तुम्हाला सर्व रेसची पूर्ण माहिती आपल्या याच्या चॅनलवर देत राहील. तेव्हा आता पक्षी खाली घेतोय. पक्षी खाली गेल्यानंतर 10-15 मिनिटं त्यांना रेस्ट देऊ आणि 10-15 मिनिटं रेस्ट झाल्यानंतर मग हे पक्षी आपण सोडू घराच्या दिशेने. तर आमचे मित्र जे काका आहेत, काका आपले पक्षी घ्या ना खाली, चला तुमचे झाले असले तर. ठीक आहे. आता पक्षी खाली घेऊन आपले 15-20 मिनिटं टाइम झालेला आहे. आता पक्ष्यांचं झालंय रेस्ट 15-20 मिनिटं. जरा गाडीमधून खाली ठेवल्यानंतर रेस्ट दिल्यानंतर पक्ष्यांना थोडंसं रिलॅक्स होतात. त्याच्यामुळं आता आपण सोडतोय आता पक्षी. आता 8:05 झाले. 120 किलोमीटरचं डिस्टन्स आहे म्हणजे इथून अंतर घरापर्यंत. बघूया आता आपण सोडतोय पक्षी घराच्या दिशेने. आमचे काका पक्षी सोडणार आहेत, पण काका कुठे गेलेत, कॅमेरे बसून लांब पाळतात ते. या काका सोडा पक्षी. आता काकांच्या हस्ते आपण सोडतोय पक्षी. काका सोडतायत आता पक्षी. काय उन्हामुळं थोडस हे होतंय. आता सुटलेत पक्षी बघा. आमचे काका पिंजऱ्यांमध्ये अडकले. काका सोडा पट. सोडा पिंजरे. आणि पक्षी सोडून झालेले आहेत आता. 5 मिनिटं झालेत. आता घेतो पिंजरे गाडीत वगैरे टाकून. आणि 8:05 सोडलेत पक्षी. तरी 1.5 तासामध्ये म्हणजे 9:30 पर्यंत पक्षी पोचायला पाहिजेत घरी. आता बघूया घरी आहेत किती वाजता फोन येतोय, पक्षी किती वाजता पोहोचलेत. 9:30 पर्यंत तरी पक्षी जायला पाहिजेत घरी आणि पोचतील 9:30 वाजेपर्यंत. आता
हा आमचा शेवटचा टॉस आहे. आता याच्यानंतर भेटू आपण डायरेक्ट फ्री टॉसला, ज्यावेळेस सर्वांचे 10 जणांचे पक्षी एकत्र असतील. शेगाव किती 130 ते 35 किलोमीटर.